रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, आपण एक असा प्रयोग करणार आहेत की जे आपण दुसरी एखाद्या ठिकाणी नवीन बाग करायलो तर त्याला कलम कांडी कुठून आणायची, कोणत्या झाडाची घ्यायची, ही बी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण माहिती आहे का, पाया जर मजबूत जर असला तर आपल्याला पुढचं जी काय बिल्डिंग आहे का, ती बिल्डिंग पिढ्याने पिढ्या चलती. तसंच आपल्या ह्या झाडाचं आहे. झाड जर मजबूत जर असलं, आपण कोई लावतो, ह्या कोईला जर आपण डोळा व्यवस्थित जर जोडला तरच ती बाग व्यवस्थित येते आपल्या बागेसारखी. तर तसं जर करायचं असलं तर आपल्याला डोळा निवडीत आणि ते झाडसुद्धा सशक्त पाहिजे, त्याला फळधारणा चांगली झालेली पाहिजे. आता पुढच्या हे कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो मी. आता बघा मित्रांनो, हे जे काय झाड आहे का, हे केशर आंब्याचं झाड आहे. पण एक प्रयोग असा प्रयोग करायचा आपल्याला की ते प्रयोग तुम्हाला यूट्यूबला कोणी सांगितला नसन आणि कोणी सांगणार बी नाही. कारण माहिती आहे का, काही काही गुपित असतात, ते गुपित ठेवते तर, पण आपलं गुपित ठेवण्याचं काम नाही. हे तुम्हाला प्रयोग आहे. हे प्रयोग तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. कारण ही माहिती खरंच कोणी सांगित नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन जर असलं तर चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकला कोणी बघत असलं तर फेसबुक फॉलो करा. तर आता ही जे काय केशर आंब्याचं झाड आहे, हे आंबे आपण तोडलेली इथे खाली, आणि ह्याचा माल बघा किती लागलेला ह्याला. हे असेच आपण झाड निवडायचे लागवडीसाठी. आणि ह्याचं फळ बी कसं लागतं हे बी सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसतं माल जास्त लागला आणि फळ जर चवीला चांगलं जर नसलं तर त्याची काडी आपल्याला निवडायची नाही. हे प्रयोग कोणी सांगणार नाही. तर आपल्याला काय करायचं, एवढ्या मोठ्या बागेत पुन्हा नंतर आपल्याला हे आंबे काढल्याच्या नंतर आपल्याला ह्या काड्या कोणत्या घ्यायच्यात हे ध्यानात राहत नाही, म्हणजे कोणत्या झाडाच्या घ्यायच्या ध्यानात राहत नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, आता हे तुम्हाला हे झाड आहे, ह्या झाडाच्या इथं आपण कागदामध्ये आंबा हे केलेला आहे, गुंडावून ठेवलेला आहे इथं. आणि हे झाड, हे आंबा जर पिकला, हे बाई गुंडावून ठेवलेलं आहे. असे बरेच झाडाखाली ठेवलेलं आहे, आपल्याला जे जे चांगलं वाटते तसं हे असं गुंडावून ठेवायचं आहे. आणि हे आंबा पिकल्यावर ह्या इथंच पिकून द्यायचा आंबा. ह्यो कुठं, या आंब्यावरच, आंब्याच्या झाडावरच आपल्याला आंबा ठेवून द्यायचा. आणि हे जर आंबा जर पिकला, हे जर चांगला वाटला, हे झाला, तरी ह्याच्याला आपल्याला दोरी बांधायची, काहीतरी इथं खून करायची, दोरी बांधा, धुडकं बांधा, काहीतरी बांधा. आणि ह्याच झाडाच्या आपल्याला कांड्या घ्यायच्यात आणि आपल्याला बाग तयार करायची. हे प्रयोग कसा वाटला तुम्हाला हे नक्की सांगा. तसं तर ही बाग आपण एकदम सिलेक्टेड आहे, सिलेक्टेड डोळे घेऊन आपण ह्याच्यावर कलम बांधलेली. पण ह्याच्यातून आपल्याला पुन्हा सिलेक्टेड करून बाजूची एक नवीन बाग तयार करायची. असेच डोळे घ्यायचेत आणि ती बाग तयार करायची. मला सांगा, अशी बाग कशी तयार होईल? एक नंबर तयार होणार आहे आणि ही पिढ्याने पिढ्या चालणार आहे. कारण माहिती आहे का, एवढं लगडून गेलं हे तुम्ही बघता असताना झाड, हे खालीसुद्धा आंबे येतं, एवढे बुडाला आंबे लागलेले. आणि अशी जर बाग तयार जर करायची असली तर आपल्याला अशाच पद्धतीने हे करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बघा मित्रांनो, आणि हे ज्या झाडावरची काय क्वालिटी काय, म्हणजे फळाची म्हणा किंवा पानाची म्हणा, ही एक नंबर आहे. आणि ही साईज, आता इथं खाली पाडाचा पाडलेला होता. आता तुम्ही म्हणता पाडाची चव वेगळीच राहते आणि पिकलेली चव वेगळीच राहते. साईजसुद्धा चांगली, सगळं चांगलं. पण आपल्याला हे खाऊन पाडाची नाही बघायची. तर प्रत्येक झाडावर, आता भटी जर लावली आपण घरी, तर त्याची चव वेगळीच लागते आणि ती आपल्याला ध्यानात राहत नाही कोणत्या झाडाचं काढ आहे म्हणून. पण जर समजा झाडावरचा आंबा पिकला आपण ह्याच्यामध्ये कागदामध्ये, आणि ते जर जाग्यावर खाऊन बघितला, इथंच खाऊन बघितला, आपल्याला बाजूला जाऊन खायचा नाही, काही नाही, इथंच खायचा. आणि जर चांगला वाटला, चव चांगली वाटली, व्यवस्थित झालं, तर आपल्याला इथं धुडकं बांधायचं तुम्हाला सांगितलं आहे. आणि नंतर आपल्याला जेव्हा बांधायचं एक डोळा, तेव्हा आपल्याला ह्याचा डोळा घेऊन, ह्या कांडीचा डोळा घेऊन आपल्याला तिकडं बांधायचा. हे प्रयोग कसा वाटला? नवीन नाही, ही जुनीच पद्धत आहे, पण कोणी सांगत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं किंवा आपण पोटात कोणत्या गोष्टी काही ठेवत नाहीत. आमची माय म्हणायची, जर समजा आपल्याला माहिती कोणती असली तर पोटात काहीच ठेवायचं नाही, सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणले. म्हणजे लहानपणापासून आम्हाला शिकवण आहे. आणि जर नाही सांगितलं की पोटात गोळा होतो, माणूस मरते, असं सांगायची ती. मग त्याच्यामुळं जे काही गोष्टी ते महाराजांनी सुद्धा सांगितलं, संतांनी सांगितलं, जे जे आपणाशी ठावे ती ते इशारांची सांगावी, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं पण सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण काम चालू आहे. जे काय आहे ना मित्रांनो, सगळं सांगायचं. आयुष्य आज आहे उद्या नाही.
माणसाचा क्षणाचा भरोसा नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जे काय आहे ना सगळ्या गोष्टी हे खुल्या करून ठेवायच्या आणि काहीच नाही, शेवटी सगळं सोडून जायचं आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी सांगत चला आणि चांगल्याचा प्रचार करा. आणि माझी एक कळकळीची विनंती मित्रांनो, ह्या जूनपासून तरी आपल्याला नैसर्गिक शेती आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, भूमातेसाठी, या पर्यावरणासाठी कमीत कमी 10 गुंठे जरी नैसर्गिक शेती करा. माझी एक कळकळीची विनंती तुम्हाला. त्याच्याशिवाय पर्याय नाही. येणारा काळ भयंकर आहे. हे वाक्य माझं ध्यानात ठेवा. धन्यवाद. राम राम.